आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही आठवणी पाहणार आहोत, ज्या आठवणी बाबासाहेबांच्या बद्दल आहेत. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत हिंदू कोड बिल. राज्यघटनेने ऐतिहासिक कार्य हातावेगळे केल्यावरती डॉक्टर साहेबांनी दुसरे अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आणि ते म्हणाले हिंदू कोड बिल. डॉक्टर आंबेडकर हिंदू विरुद्ध होते असा अपप्रचार केला जातो, तो धावांत खोटा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टर साहेबांनी हिंदूंवरती जेवढे अनंत उपकार केले आहेत तेवढे अस्पृश्यांवर देखील केलेले नाहीत. हिंदू धर्मातील खुळचट कल्पना व मानव उन्नतीच्या आड येणाऱ्या धार्मिक रूढींवरती त्यांनी निकराचा हल्ला करून समाज जागृत केला. हिंदू समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रकृतीचीही पर्वा न करता हिंदू कोड बिल तयार केले. हिंदू कोड बिलात त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हकदार बनवले. पुढे हिंदू कोड बिलाचेच वेगवेगळे कायदे होऊन स्त्रियांना समान हक्क आणि स्वातंत्र्य प्राप्त झालं. हिंदू धर्मातील अनिष्ट बाबींवरती प्रखर टीका करून समाजाच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत असे अंजन घातले आणि त्यामुळेच हिंदूंची आजची प्रगती दिसत आहे. मी स्वतः स्त्री असल्याने स्त्री मनाची मला चांगलीच कल्पना असते, साहजिकच आहे. त्यामुळे हिंदू कोड बिलासंबंधी डॉक्टर साहेब व माझ्यात नेहमीच चर्चा होत असे. डॉक्टर साहेबांना स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती यांची सदैव तळमळ लागलेली असे. स्त्री मुक्तीचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. मला अतिशय अभिमान वाटतो. मी अगदी सुरुवातीपासून स्त्री स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कार करीत राहिले आहे. हिंदू कोड बिलाचं काम चालू असताना मी माझी मते अगदी हिररीने मांडत असे. डॉक्टर साहेबांना देखील माझ्या विचारांचे व मतांचे मोठे कौतुक वाटे. बायकांनी आपल्या विवाहाची खूण म्हणून मंगळसूत्र घालावे हे मला आजही पटत नाही. डॉक्टर साहेबांचेही याच विचारांचे होते. वाचकांनी आजवरच्या माझ्या सर्व छायाचित्रांचे परीक्षण केले तर त्यांना दिसून येईल मी कधीही मंगळसूत्र घातलेलं नाही. विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांनी मला कधीही मंगळसूत्र आणून दिले नाही किंवा घालण्याची जबरदस्ती केली नाही. तसेच मी देखील ते मागितले नाही किंवा ते घालण्याचा हट्टही धरला नाही. लग्नाआधी त्यांनी मला एक गळ्यातील चैन पाठवली होती. त्यात अँकर होता. ती चैन मी वापरीत असे. डॉक्टर साहेब मला नेहमी म्हणायचे, अस्थिर व भरकटणाऱ्या जहाजाला स्थिर करण्यासाठी नांगर असतो, तसा तू माझा नांगर आहेस. त्यामुळेच माझ्या अस्थिर जीवनाला स्थैर्य लाभलं आहे. मी स्त्री असल्याने मला स्त्रियांच्या हाल अपेष्टांची चांगलीच कल्पना होती. विशेषतः नवऱ्याने टाकून दिलेल्या निराधार स्त्रियांचे सासरला व माहेरालाही काय हाल होतात याची जाणीव मी डॉक्टर साहेबांना करून देत असे. घटस्फोटांची पोटगी व संपत्तीत समान हक्क या दोन बाबी मी अगदी ठामपणे मांडित असे. हिंदू कोड बिलात पोटगी, समान हक्क, संपत्तीत समान वाटा व द्विभार्या प्रतिबंध या मुद्द्यांवरती मी नेहमी भर देत असे. मला अभिमान वाटतो की हिंदू कोड बिलात माझा देखील काकणभर का होईना पण निश्चित वाटा आहे, हे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. हिंदू कोड बिल तयार करण्यात डॉक्टर साहेब अगदी गढून गेले होते. आमच्या बंगल्यातील एक खोली हिंदू धर्मग्रंथ व तत्सम ग्रंथांनी भरून गेली होती. संस्कृतवरती विशेष प्रावीण्य असलेले काही विद्वान धर्मग्रंथातील विवेचनाचे व श्लोकांचे भाषांतर करण्यास साहेबांनी नियुक्त केले होते. धर्मग्रंथांवरील देशविदेशातील भाषांतरे, टीकात्मक ग्रंथ यांनी संपूर्ण खोली अक्षरशः ठासून भरलेली होती. हिंदू धर्म पंडितांबरोबर साहेब चर्चा करून
त्यांच्या शंका कुशंकांचे निवारण करीत, अखंड चर्चा व वादविवाद यातून मार्ग काढीत. हिंदू कोड बिल तयार होत होते. एवढी प्रचंड मेहनत करून तयार केलेल्या हिंदू कोड बिलाचा शेवट काय झालं हे वाचकांना माहीत असेलच. तरीही प्रस्तुत ग्रंथात योग्य त्या ठिकाणी मी त्याचा सविस्तर मागोवा घेतलेला आहे. त्यावरनं कल्पना येईल की ते बिल कशा प्रकारे डावलण्यात आले. वस्तुतः त्यातीलच कलमे थोडी थोडी करून पुढे संमत करून घेऊन सत्तारूढ काँग्रेस पक्षानं त्याचे श्रेय घेतले. परंतु त्या बिलाच्या मूळ कर्त्याला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाचे श्रेय मिळू दिले नाही. ही मात्र खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात हिंदू कोड बिल. दिल्लीत हिंदू कोड बिलाचं काम, औरंगाबादला कॉलेजसाठी जमीन वगैरेची व्यवस्था पाहणे असे चालू असताना आम्हाला मुंबईलाही यावेच लागत होते. आमचा मुंबईचा दौरा विशेषतः 2 कारणांसाठी असे. पहिले कारण सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रगतीच्या दृष्टीने, कामकाजासाठी किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीच्या मीटिंगसाठी व दुसरे कारण म्हणजे डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीची तपासणी करून घेण्यासाठी. सिद्धार्थ कॉलेजच्या प्रगती व भरभराटीसाठी ते अहर्निश धडपड करीत. कॉलेजने आयोजित केलेल्या खास कार्यक्रमांना जातीने उपस्थित राहण्याचा त्यांचा कटाक्ष असे. सिद्धार्थ कॉलेजने बुधवार दिनांक 11 जानेवारी 1950 रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साहेबच होते. साहेबांनी हिंदू कोड बिलावर बोलायचे ठरवले होते. मी त्यांना नेहमीच आग्रह करीत असे, प्रत्येक सभेत वा बैठकीत आपण हिंदू कोड बिलाबद्दल शंका निरसन करून त्याचा प्रचार करायला पाहिजे, म्हणजे जनमत जागृत होईल. त्या दृष्टीने साहेबांनी हा विषय निवडला होता. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या लोकसभेसमोर हे व्याख्यान सकाळी 8:30 वाजता आयोजित करण्यात आले होते. हिंदू कोड बिलासंबंधीचे विचार साहेबांनी व्यक्त केलेले असल्याने त्यातील महत्त्वाचा भाग देणे संयुक्तिक होईल. डॉक्टर साहेब म्हणाले, हे कोड बिल अगदी क्रांतिकारक स्वरूपाचे आहे असे विरोधक म्हणतात, पण ते चूक आहे. हिंदू समाजातील ज्या अनेक इष्ट व अनिष्ट चालीरीती आहेत त्याचा समाजाच्या हिताच्या दृष्टीने व्यापक विचार करून हे कोड तयार करण्यात आलेले आहे. हा जो विरोधकांचा प्रचार आहे तो चूक आहे. जाती जातींच्या चालीरीतींवरती सरकारला कायदे करण्याचा हक्क नाही असा जो विरोधकांचा दुराग्रह आहे तोही चूक आहे. जाती जातींच्या हितासंबंधी कायदे करणे हा सरकारचा अग्र हक्क आहे. भारताच्या घटनेत अशी स्पष्ट तरतूद केलेली आहे की देशाला उपयुक्त अशी मुलकी कायद्याची संहिता सरकारने तयार करावी. हिंदू कोड बिलातील एकत्र कुटुंब पद्धती आणि स्त्रियांचा मालमत्तेवरील समान अधिकार या 2 बाबी वादग्रस्त ठरल्या होत्या. काँग्रेसमधील प्रतिगामी लोकांचा या बिलाला तीव्र विरोध होता. घटनेचे प्रचंड कार्य हातावेगळे केल्यानंतर डॉक्टर साहेब भारत सरकारचे कायदेमंत्री म्हणून नियमित कामकाज पाहू लागले होते. भारतभर साहेबांचा घटनेचे शिल्पकार म्हणून गौरव होत होता. ज्यांना शिक्षणापासून वंचित केले, पावलोपावली अपमान केला, अशा एका अस्पृश्य व्यक्तीने या खंडप्राय देशाची घटना लिहून स्मृतिकार व्हावे हा एक चमत्कार होता व तो साहेबांनी आपल्या कर्तृत्वानं करून दाखवला. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे डॉक्टर साहेबांचेच अपत्य. आपल्या उद्धारकर्त्याचा देशभर गौरव होत असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी कसे स्तब्ध राहणार? त्यांनी मुंबईत एक भव्य स्वागत सोहळा आयोजित करून आम्हाला निमंत्रण दिले. सिद्धार्थ महाविद्यालयातील कार्यक्रम सकाळी होता व सायंकाळी 7 वाजता दादरच्या नरे पार्कवरती आमच्या अनुयायांनी हा भव्य आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले होते. दुपारपासूनच नरे पार्कपर्यंत लोकांची रीघ लागलेली होती.
संपूर्ण नरे पार्कचा परिसर निळ्या झेंड्यांनी व हजारो अनुयायांनी भरगच्च भरून मुख्य रस्त्यावरही लोक मावत नव्हते. आम्हा दोघांना अनेक संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण केले जात होते. आम्ही दोघांनी पुष्पहारांनी पूर्णतः झाकून गेलो होतो. फेडरेशनचे सेक्रेटरी जगन्नाथ भातणकर यांनी सुवर्ण करंकटातून घटनेची प्रत साहेबांना अर्पण केली. डॉक्टर साहेबांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल तसेच अस्पृश्य समाजासाठी त्यांनी केलेल्या निस्सीम सेवेबद्दल प्रेमाचे प्रतीक म्हणून घटनेची प्रत अर्पण केली. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचे व संयोजकांचे आभार मानून डॉक्टर साहेब म्हणाले, माझ्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली बरेच दिवस सभा झालेली नाही आणि मलाही आपल्याला 2 शब्द सांगण्यास जरुरी पडली नाही. म्हणून काही लोक असे म्हणत असत की मी दिल्लीत राहत असल्याने एकंदर राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या पायाखालील वाळू घसरत चाललेली आहे. असे मानणारे व म्हणणारे लोक आज येथे हजर असतील तर माझ्या पायाखालची वाळू घसरलेली नसून अधिकच घट्ट झाली असल्याचे त्यांना दिसून येईल. एखाद्या राजकीय पक्षाने बोलावलेली एवढी मोठी सभा दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरू शकत असेल असे मला वाटत नाही. आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली. हा एक अन्योन्य प्रकार आहे. राष्ट्राची घटना तयार करावी अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती आणि जेथे मला समितीचे सभासद होणे दुरापास्त होते तेथे मला काही अधिकार गाजवता येईल, काही उत्तम कामगिरी करता येईल अशी कल्पना करतेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला येऊ देऊ पण डॉक्टर आंबेडकरांना आत घेणार नाही असे ठरवण्यात आलेले होते. घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्याचबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूंची भोकेही बुजवण्यात आली होती. पण आपल्या सौभाग्यामुळे मला यात पाऊल टाकता आले. विधी घटना अशी की ज्याला आत येऊ न देण्याचा निश्चय केला होता त्याच्या शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली. झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली, कारण अशी महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणास्पद आहे, तशीच आपल्यालाही भूषणास्पद आहे. गेली 20 वर्षांपर्यंत माझ्यावरती नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष अपराष्ट्रीय आहे, इंग्रजांचा साक्षीदार आहे, मुसलमानांचा बगलबच्चा आहे असे धातांत खोटे आरोप माझ्यावरती करण्यात येत होते. हिंदू जनतेला आता आम्ही तसे नाही ही खात्री पूर्णपणे पटली आहे आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय पक्ष धारण करणारा पण राष्ट्रद्रोही कृत्यांना कधीही सामील न होणारा एक पक्ष आहे ही सर्वांची पूर्ण खात्री झाली आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण आपल्या लोकांचे आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यावरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी, नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरुरी आहे तितकीच खालच्या वर्गाला आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत, पण आता पुन्हा परकीयांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आला तर ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आपले परम कर्तव्य मानले पाहिजे. डॉक्टर साहेबांनी घटना समिती, घटनेचे कार्य, शेड्यूल कास्ट फेडरेशन या सर्व गोष्टींचा प्रस्तुतच्या भाषणात उपावोह केला असून आपल्या अनुयायांना स्वातंत्र्याच्या अबाधित राहण्याचा संदेशही दिलेला आहे. या दृष्टीने हे भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यंतरी 1939च्या मध्यावर्ती डॉक्टर साहेबांची प्रकृती परत बिघडली होती.
न्यूराटिसने उचल खाल्ली होती. त्यांच्या पायात अतिशय वेदना होत होत्या. रात्रंदिवस आम्ही आमच्या परीने त्यांची काळजी घेत होतो. त्यांचे पाय, कंबर यांना शेक देऊन मालिश करून त्यांची सेवा करीत होतो. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण, शरदचंद्र बोस, मोरे इत्यादी अनेक नेते साहेबांना भेटून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी सहकार्य करण्यासंबंधी चर्चा करीत होते. डॉक्टर साहेब जरी दिल्लीत असले तरी आपल्या संस्था, देशभरातल्या राजकीय घडामोडी, पक्षांचे कार्यकर्ते इत्यादी प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे अगदी बारकाईने लक्ष असे. आम्ही नेहमी सर्व गोष्टींचा खल करीत असू. मी सुरुवातीपासूनच चौकस वाचक असल्याने मी माझ्या परीने एकूण राजकीय घडामोडींची माहिती पुरवत असे. तसेच आपल्या पक्षाच्या बांधणीत व इतर सर्व कारभारात त्यांना हातभार लावित असे. साहेब देखील माझा सल्ला घेण्यात कमीपणा मानित नसत. माझी भूमिका जर योग्य नसली तर ती योग्य कशी नाही हे ते मला पटवून देत असत. हे काही विचार मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला हे वाचन आवडलं असेल तर ह्याला नक्कीच लाईक करा. अजून तुम्हाला काय ऐकायला आवडेल याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हे पूर्णपणे ऐकलत त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.